कोकणी माणसाला जर कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही खरंच कनेक्ट कराल की किती महत्त्वाचा आहे शिमगा आपल्यासाठी. ही फक्त होळी नाही, ही फक्त रंगपंचमी नाही, हा फक्त उत्सव नाही आहे, तर हा एक क्षण आहे वर्षभराचा की देव तुमच्यासाठी तुमच्या घरात येतोय. येस. ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी. आज आहे डे 2 आणि जबरदस्त झालं, जबरदस्त. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा उपमा बनवायला लागेल. काहीच भाज्या नाही, फक्त कांदा टोमॅटो आणि मिरची मसाला. हाय ना, आता दोनदा पडला तोंडावर. तशी आई नेहमीच पडते म्हणा. तोंडावर तर नाही, पण ठीक आहे, पडते. अरे अर्जुन, अर्जुन ज्या कोणी पण विचार करत असेल प्रेग्नन्सी मध्ये की आम्हाला मुलगा व्हावा, खूप डिफिकल्ट असतं. आता माझा माईक गेलाय बाहेर. अभिची कॉफी पूर्ण सांडले, दाखवली. या सगळ्या वस्तू कालपासून खाली गेल्या, कारण की हा माझा जो लेक आहे ना, खरंच ईद हा वाशी. इदवाशी आहे आणि बाप त्याच्यावरचा. तिकडून काढला आणि इकडे पाडलाय. छान. इथे मागे, इकडे कुठे मागे हे ना, ते मागे छोटं बाथरूम आहे ते घेऊ ना त्याला. माझा माईक टाकला, याची कॉफी बघ सगळी सांडली त्याने. अभिची कॉफी. माझी पाचली कारण मी हातात धरली. मला एवढी भूक नाही. चल अर्जुनशी नको. अर्जुन ही सवय फक्त सुटली पाहिजे, तोंडात काय पण लागलं. त्याच्या खूप सवय तोडायच्या. सो आज देव येणार आहेत, पण मे बी रात्री उशिरा येणार आहेत खूप जास्त. आणि युजली लहानपणापासून आम्हाला ती सवय, कारण आमच्याकडे देव खूप उशिराच येतात. कधीतरी आला तर दिवसाला, अदरवाईज रात्री 2, 3, पहाटे 4ला पण देव आलेले आहेत आणि आम्ही तेव्हा त्यांचं स्वागत केलेलं आहे. तरी आज लेट होणार आहे. आम्ही जाणार आहे आता मार्केटला, कारण की थोडंफार सामान आणायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की उद्या आम्ही जाणार आहे माझ्या सासरी, जे इथून जवळच आहे, आणि तिकडे पण देव येणार आहे. सो रिलेटेड थोडं स्वीट्स वगैरे बाकी घेतलंय, पण ते सगळं घेऊन मार्केटला जाऊन आम्ही आता रिटर्न येऊ थोड्या वेळाने. सो बघू. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे इकडचं पुढचं आणि सगळं घर दाखवीन, आणि पुढे आमचे आंब्याची झाडं जी आहेत ती दाखवीन. छोटस, जास्त मोठं नाहीये, पण मस्त एकदम. पण मस्त आहे. फुल चिलॅक्स म्हणजे मोड मध्ये आपण तुम्ही राहू शकता, असं एकदम आरामात. असं म्हणजे कसं, मी आमच्या इथे गेलो ना की आम्ही कधी घरी नसतो. मी मोस्ट ऑफ द बाहेर असतो मुलांमध्ये, किंवा मी गाव फिरत पहिल्यापासून असणार. गावाला सगळ्यात पहिल्यापासून मी गावाला राहिल्यामुळे कसं मला थोडं इथे फुल. तुम्ही येऊन फक्त बसा, काहीच करू नका, फक्त बसा. एका साईडला पूर्ण मोठाच्या मोठा डोंगर आहे लिटरली, आणि आमचं घर ना थोडस सेपरेट आहे. असं आजूबाजूला लवकर घर नाहीये, 1-2 चोंडे म्हणजे शेत सोडूनच घर आहे. असं सेपरेट थोडं आहे. शांतता इथे, काहीच अजून किरकिर नाही, किटकिट नाही, फुल शांतता आहे. फक्त इकडे बसायचं संध्याकाळी एकदम मस्त आरामात. शांत असं इकडे सनसेट बघायचा सरळ. इकडे या साईडला पूर्ण वरती डोंगर आहे, आणि घराच्या अगदीच समोर आहे ही आंब्याची बाग म्हणू शकतो, किंवा काय म्हणतात आंब्याच्या बागेला, आय डोंट नो, ते आहे. खूप आम्ही लहानपणी लावलेले, पप्पांनी लावलेले कलम आणून, आणि 7-8 असे वेगळ्या, आय गेस थोडीफार
हापूस आंब्याचे आहेत आणि 1-2 असा वेगळ्या कोणत्या तरी जातीचे आंबे आहेत. माझी आजी होती ना तेव्हा इकडे सगळ्या प्रकारची झाडं होती. घराच्या भोवती पूर्ण फुलझाडं होती. अंगणीत असं नव्हतं तेव्हा, नॉर्मल एक अंगण होतं वरती, काही पण नव्हतं, पण फुलझाडं पूर्ण अंगणाच्या बॉर्डरला. इकडे 3-4 नारळी होती, सुपारी, इकडे वांगी, लिंबू, कडीलिंबू, इडीलिंबू का कडीलिंबू म्हणतात ते. परत कोकम, कोकम तर इतकं होतं ना की पान कमी आणि कोकम जास्त असं दिसायचं. त्याच्यानंतर तिथे समोरच फणस होता, तो पण आता नाही की, कारण की ऑब्व्हियसली आता आई पप्पा गावी असतात, आजी नाहीये, मेंटेन करायला कोणी नाहीये इकडे, सो ही सगळी झाडं आता नाहीये, पण त्यावेळेला खूप सारी झाडं होती. समोर चिकूचं झाड आहे, चिकूचं. आणि चिकू एवढा गोड आहे ना, खूप मस्त आहे. चिकू ऑलमोस्ट त्याच्यावरचे 60% काढलेत पप्पांनी. येट तुम्ही बघू शकता की तिकडे इतके सारे चिकू आहेत. मी तुम्हाला दाखवतो बघा. हेच आहे चिकूचं झाड आणि खूप चिकू आहे त्याचं, खूप चिकू. मोस्टली ह्या सीझनला असेच असतात की तुम्हाला ना झाड दिसणारच नाही, इतके चिकू असतात. पुढे गेल्यावर ना एक तेजपत्त्याचं झाड आहे आणि मला आठवत नाही की आम्ही मार्केटमधून गेल्या कितीतरी वर्ष तेजपत्ता आणलाय, कारण की इथूनच आम्ही घेऊन जातो आणि घरातच आहे, म्हणजे वेगळं असं काय करायची गरज नाहीये. परत काजूचं पण 1-2 झाड आहे. आम्ही लहानपणी ना, हे बघा इथे वरती तुम्ही बघाल हा पूर्ण डोंगर आहे पूर्ण, आणि त्याच्यात मोस्टली सगळी काजूची झाडं दुसऱ्यांची आहेत, पण लहानपणी आम्ही ना जायचो तिकडे आणि तिकडे जाऊन काजू तोडायचे नाही, पण जे पडलेले असायचे तेच इतके भेटायचे आणि मग ते घरी येऊन त्याला मग चुलीमध्ये भाजून आम्ही छानपैकी भाजलेले काजू खायचो. बेसिक नेसेसिटी जे काही असेल ना, पोलीस स्टेशन फटके खायचे तरी पण आपण जाऊ शकतो, असं सगळं जवळ जवळ आहे. आहे, प्रत्येक गोष्ट इथे मिळते. जवळ आहे, खूप चांगलं आहे. सो बेसिकली असं गाव असं नाही, सिटी टाईपच आहे. फक्त कसं तुम्हाला आरामात यायचंय, मस्त आयुष्य जगायचंय, या वीकेंड मध्ये थोडस तुम्हाला यायचंय आराम करायला, ते खूप मस्त आहे. आई तेच करते, वीकेंडला येते मध्ये आराम करायला पप्पांना पुढे सोडून. मस्त आहे. सो बघूया, दिवस तर चालू झालाय, बघूया कसा दिवस जातोय. मला सासूरवाडी मध्ये दिवस कसा जातोय. कालचा दिवस तर तुम्ही बघितलाच असाल, आरामाचा. हा, सो नाही मोस्टली तुम्ही आरामाच करतो. अंगणातून हलतच नाहीये, इथे खुर्ची टाकून इथे बसलेला मस्त असं एकदम शांत. सॉर्टेड आहे, पद्धतशीर. गरमीमुळे थोडं एवढी नाहीये, पण अजून चालू नाही झाली ऑनेस्टली की अजूनपर्यंत नाही चालू झाली आहे गरमी, पण ठीक आहे, चांगलं आहे. वरती अजून पत्रा गरम होत नाही तोपर्यंत ठीक आहे. चला भेटूया आपण लवकरच. आता मी मार्केटला जायला निघालोय आणि अशी अर्जुनला परपटत नेतोय सगळीकडे चालवत. त्याने फुल मुजरा करून ठेवला होता. बाबुडी, अर्जुन हाय कर, हाय. निघालो आम्ही मार्केटमध्ये जायला. हे शिरगावचं मार्केट आहे, ऑल्दो इथेच सगळं मिळतं, म्हणजे इकडे पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मिळतील, बट तरी पण मस्ती की आम्ही चिपळूणला चाललोय, बहादूर शेखला चाललोय आणि तिथून आम्ही सामान आणणार आहोत. आई पप्पांना गोड गैरसमज आहे की आम्ही 1 तासात पटकन येऊ, कारण की घरी जाऊन पण खूप कामं आहेत. थोडं लवकरच जाऊ आम्ही, असं पण नाही की टाइमपास जास्त करणार, बट बघू आता. सामान सगळं लिस्ट आहे आणि CNG पण भरून मग चालूच आहे. तर आय हॅव ऑब्झर्व की खूप छान छान बंगले आता बांधलेत, आधी नव्हतं असं. खूप छान बंगले आता सगळ्यांनी बांधलेत. तुम्ही बघत असाल की हाच एक कॉर्ड सेट मी 2 दिवस घालते, कारण की माझ्या आईला खूप जास्त सामान घ्यायचं होतं, खूप जास्त, आणि त्याच्यामुळे मला ती सारखी जास्त कपडे नको घेऊ, जास्त कपडे घेऊ नको, आणि त्याच्यामुळे मी जास्त कपडे ॲक्च्युली आणले नाही आहे. आणि
आता हाच एक कॉर्ड सेट आहे जो मी कालपासून घालते आणि तोच आता मला इकडे हेल्पफुल आहे, बट कम्फर्टेबल आहे ॲक्च्युली, मला पण आवडतो. सी आता बघू आम्ही पुढे जाऊन काय काय घेणार आहोत. सो नाश्त्यासाठी आम्ही आलेलो एका उपहारगृहात किंवा एका छोटंसं रेस्टॉरंट होतं, बेसिकली ओपन होतं. उर्वी हॉटेल म्हणून आहे. लोकेशन तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला अभि सांगेल. आणि खूप हायजिनिक, क्लीन आणि तुमच्या समोर सगळं बनणार आहे, तुम्ही जे काही ऑर्डर करणार, कारण की त्यांचं ओपन किचन आहे. सो मी टिकली लावलेली खूप छान दिसत होती. बरं, आम्ही काय-काय ऑर्डर केलेलं? आम्ही ऑर्डर केलेला रस्सा वडा, जो आशिषने ऑर्डर केलेला. त्याने एक वडा सेपरेट दिला आणि एक रस्स्यामध्ये टाकून दिला आणि एक्स्ट्रा रस्स्याची वाटी पण त्यांनी दिलेली आणि ऑब्व्हियसली कांदा, लिंबू. बरं, ह्याच्यात असं स्पेशल म्हणजे नोटीस करण्यासारखं एक होतं, की पाव हा खूप फ्रेश होता. ठीक आहे, आणि मला लगेच कळतात बेकरी प्रॉडक्ट्स, आणि ह्यांचा पाव अगदी फ्रेश होता. टेस्ट ही खूप सुंदर होती. काही जास्त सोडा असा वाटला नाही. हां, थोडं वड्याच्या कव्हरमध्ये असेल, पण अगदी पातळ कव्हर होतं आणि ऑथेंटिक वड्याची टेस्ट होती. म्हणजे खरंच सुंदर होतं. त्याच्यानंतर मी ऑर्डर केलेला टोमॅटो अनियन उत्तप्पा, आणि तुम्ही बघाल अगदी पातळ असा होता, एकदम जाड असा, किंवा जो चमटा संपत नाही असं नव्हतं, आणि मला खरंच आवडली याची टेस्ट. सांबार आणि चटणी पण एक रेग्युलर, म्हणजे काही वेगळं असं नाही, नॉर्मल जे आपण प्रेफर करतो नाश्त्यासाठी. पण मला हा उत्तप्पा खरंच आवडला. आणि आम्ही ऑर्डर केलेली पावभाजी, चीज पावभाजी. अगेन ऑथेंटिक टेस्ट खूप छान होती. म्हणजे जसं नॉर्मल आपण मुंबईमध्ये खातो ना, तशीच एक टेस्ट होती. बुडवतो एक टोक, खातो दुसरं टोक. बघा, हे टोक बुडवतो आणि खातो ते टोक. हे नक्की बघा. आम्ही कोकम सोडा मागवलेला. त्यांनी आम्हाला कोकम सरबत आणि सोड्याची बॉटल आणून दिली. आणि ट्रस्ट मी, हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. म्हणजे चिपळूणमध्ये तुम्ही येत असाल ना, तर तुम्हाला माहिती असेल की इकडे रेडीमेड कोकम सरबतचे कॅन्स मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाणी ॲड करायचं, बाकी काहीच ॲड करायचं नाही. तर ते त्यांनी घेऊन त्याच्यामध्ये सोडा टाकायचा, आणि हे इतकं रिफ्रेशिंग होतं त्या कडकत्या उन्हामध्ये. खरंच जीव में जीव आया ह्या एका 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 ड्रिंकमुळे. आणि पित्तनाशक पण आहे, थंड पण आहे, सो उष्णतेसाठी सगळ्यात बेस्ट उपाय. तुम्ही हे खरंच घरी रेग्युलरली ट्राय करू शकता, आता उन्हाळा वाढतोय म्हणून. कुठे आहे हे लोकेशन एक्झॅक्टली? कोण? बाजूच्या कोणा टुवर्ड्स मुंबईला जाताना महानगर गॅसच्या समोरच आहे पूर्वी. त्यानंतर तुम्ही बघू शकता, देव येणार होते. आम्ही सगळी तयारी करून नटीत थटून आमच्या देवाच्या स्वागतासाठी रेडी होतो. अंगणामध्ये सगळे माणसं बसू शकतात, त्याच्यामुळे पप्पांनी एक मस्त असं अंथरून ठेवलेलं. पालखीचे पाय धुण्यासाठी आईने बाहेर पाणी ठेवलेलं. पालखी जिथे विराजमान करणार आहे तिकडे आम्ही मस्तपैकी रांगोळी, आणि जसं आपण पाहुण्यांना घरी बसवताना, म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण काही ना काही हंतरतो, तसं आम्ही हंतरून ठेवलेलं. आणि फायनली देव घरी आले. आणि तुम्ही बघू शकता सगळे ह्या इतक्या रात्रीमध्ये बिना चपलीचे. आणि आमच्या ज्या पालख्या आहेत ना, त्या भयंकर जड असतात, म्हणजे नाही तुम्ही हलक्या हाताने, म्हणजे कोणी सहजासहजी नाही उचलू शकत. घरी येताना जसं स्वागत करत होतो, सो अभिने आणि आशिषने एक पालखी घेतलेली. जर तुम्ही बघू शकता पुढे अभि आणि मागे. आणि शेवटी फायनली तुम्ही दर्शन घेऊ शकता त्या महाकालीचं. खरंच महाकाली आमची ग्रामदैवत आहे, आणि मी आई म्हणते तिला. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर रूप आहेत. म्हणजे खरंच मी जेव्हा पण बघते मला सुचत नाही, मला बघत राहावं असं वाटतं. आधी पप्पांनी पूजा करून घेतली.
दोन्ही पालख्यांची आल्या आल्या जी करावी लागते. नंतर नैवेद्याची ताटं आणली गेली. नैवेद्य दाखवला जातो आणि जे काही आपल्या मनातल्या इच्छा आहे, आशा, आकांक्षा आहेत त्या आपण आईसमोर मांडतो. आणि खरंच हा जो क्षण आहे ना, हा तुम्ही तुम्ही जगता या क्षणासाठी वर्षभर. बघू शकता तुम्हाला असं वाटेल की त्या आपल्याकडेच बघतायत, की नका काळजी करू, आहे आम्ही. आणि हीच एक आशा आहे ज्याच्याने पूर्ण वर्ष निघतं. तुम्ही बघू शकता डोळे बघा आईचे, म्हणजे महाकाली देवीचे डोळ्यांनीच इतकं वाटतं ना, की त्यातच आपल्याला सगळं मिळून जातं. मला खूप मागायचं असतं, पण दरवर्षी माझा असाच प्रॉब्लेम होतो, की ती जवळ येते, ती समोर येते आणि मी सगळं विसरून जाते. आणि बघू शकता मग मी माझी एक माहेरची ओटी भरून घेतली. कारण की घरी पालखी आल्यावर माहेरची ओटी पण माहेर वासनीची ओटी भरली जाते. सो मी भरली, माझ्या आत्यांच्या ओट्या भरल्या जातात. कारण की हा माझा माहेरचा देव आहे. आणि त्यानंतर आरस लावले जातात. सगळ्या कोकणकरांना माहीत असेल आरस काय असतं. घरी देव आल्यानंतर किंवा आपण जेव्हा देवळात जातो, एक आरस मांडला जातो. आपण त्या आरसाने एक पद्धत आहे देवापर्यंत आपलं गाऱ्हाणं पोहोचवण्याची. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते होतं. आणि खरंच मंत्रमुग्ध करणारा क्षण आहे. देव घरी बसलेत आणि झालं आता हे घर राहिलंच नाही. हे घरापेक्षा काहीतरी महत्वाचं स्थळ झालं, कारण की देव येऊन गेले. आणि शेवटी तो नाराजीचा क्षण, कारण की निरोप घ्यावा लागणार. जास्त वेळ पालखी नाही थांबू शकत, कारण की बरीच घरं आहेत. सगळ्यांना हा आशीर्वाद मिळणं गरजेचं. बघा तेजच वेगळं आहे त्या पालखीचं, त्या मुखवट्यांचं. आणि अशा पद्धतीने आरामात आणि काळजीपूर्वक त्या पालख्या एका घरातून दुसऱ्या घरात नेल्या जातात आणि सगळीकडे हाच पॅटर्न रिपीट केला जातो. म्हणजे ह्या सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं खरं आहे. सो रात्रीचे 1:15 वाजले आणि ऑलमोस्ट 1च्या दरम्यान पालखी उठून गेल्या. अ, बोला. जोक असा झालाय, मी हसायचं. आशिष तिथे बाहेर गेल्या रात्री, ऑब्व्हियसली 1:15 वाजले. आई मागून विचारते की या कार्ट्याने चप्पल घातली का बघ पायात, आणि तो तिथून म्हणतो हो मी गळ्यात पण घातली. अच्छा, तर मुद्दा असा आहे की पालखी येऊन गेल्या आणि ह्या दिवसाचं महत्त्व काय मी तुम्हाला सांगते. का कोकणी माणसाला ह्या एका सणाचा गर्व म्हणण्यापेक्षा माज आहे आम्हाला, की हा एक सण आम्ही साजरी करतो. आपण वर्षभर कोकण नाही आपण बोलू शकणार. हा कोकण म्हणजे असं नाही. जे ज्या फक्त कोणाच्या घरी शिमगा हा उत्सव आहे शिमगा ना, आणि पालखी शिमगा जो उत्सव आहे हा चिपळूण किंवा या साईडला जास्त हे गेलं म्हणजे ह्याच्या पुढे जर कोकण, तुम्ही मालवण रत्नागिरीच्या कोकण. नाही रत्नागिरीच्या पुढे तुम्ही गेलात ना, की त्या साईडला शिमगा उत्सव एवढा नसतो. किंवा खेडच्या त्या साईडला एवढा उत्सव नसतो. खेड, चिपळूण, सावर्डे, रत्नागिरी या साईडलाच हा उत्सव जोरात साजरा केला जातो, शिमगोत्सव. सो काय मी तुम्हाला एक सांगते की आपण वर्षभर, आपण आयुष्यभर आपण आपलं चालू असतं, अरे ह्या मंदिरात जायचं, त्या मंदिरात जायचं, इकडच्या मंदिरातलं देव नवसाला पावतो, तिकडचं जागृत आहे, हे आहे ते आहे. आपण अगदी शहराच्या शहरात सोडून दुसऱ्या तिसऱ्या मंदिरात जातो की या इकडचं चांगलं आहे, तिकडचं चांगलं आहे, देव जागृत आहे वगैरे. पण आम्ही कोकणी माणसं किंवा आम्ही जे कोकणीच आहोत म्हणायला हरकत नाही, तर आम्ही जे कोकण पट्ट्यातली लोक आहोत, आमच्या घरी देव येतो. म्हणजे तुम्हाला कळतंय महत्त्व याचं, की आयुष्यभर प्रत्येकजण मंदिरात जातो देवाची पूजा करायला किंवा देवाला, आपल्याला माहिती आहे देव सगळीकडे आहे, पण आपण मंदिरात जातो आणि तो मंदिरातला देव स्वतः मंदिरातून उठून आपल्या घरात येतोय. आणि म्हणजे मी कदाचित ते एक्सप्लेन करूच शकत नाही शब्दामध्ये, की ही जी फिलिंग आहे ती काय. म्हणजे पाहुणे घरी येतात तेव्हाच आपण इतके उत्साही असतो की कोणतरी येते घरी. चक्क देव आपल्या घरात येत आहेत. 15 मिनिटं का होईना देव साक्षात मंदिरातून उठून आपल्या घरात येत आहेत, आणि किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज ना मी ऑब्झर्व केलंय, म्हणजे आशिषने सांगितलं, अभिने सांगितलं की गेल्या 1-2 आठवड्या
बराच जण नोटीस केलं असेल तर ट्रेन खूप रिकामे आहेत आणि ओव्हरऑल पण आम्ही बघतोय ना सगळं रिकाम आहे. कारण की सगळा कोकणी माणूस हा आपल्या गावी पळालाय आणि एकच कारण आहे, कारण की देव घरी येत आहेत, आपल्या स्वतःच्या घरात येत आहेत देव. तर कोण थांबेल, म्हणजे हा क्षण कोण का सोडेल? म्हणजे खरंच असं म्हणतात ना की कोकणी माणसाचा ह्याच्यामध्ये म्हणतात कोकणात ना जन्म घ्यायला तुम्हाला पुण्य करावं लागतं, तुम्हाला नशीब असावं लागतं. आणि आणि कदाचित हे एकाच कारणामुळे, कारण की लोक म्हणतात असं की नाही, आम्ही आम्ही मंदिरात गेलो, देवाला भेटलो नाही, आमच्याकडे आमच्या घरी देव येतात आम्हाला भेट देण्यासाठी, की तुमचं घर किंवा तुमच्या घरातली माणसं सुखरूप, जसं आपले शांती, हेल्दी नातेवाईक, आणि आपले सगळं. नातेसंबंधी आपल्या घरी हक्काने येतात आणि त्यांचे आपण लाड करतो, तसंच देव हक्काने घरी येतो तुमच्या. आणि तुमच्या म्हणजे ते घर, काय का आपण घर म्हणू त्याला, त्या घरात देव येऊन जातात वर्षातून एकदा. सो खरंच ही फिलिंग मी नाही एक्सप्लेन करू शकत, मला शब्द कमी पडत आहेत. पण हे एकच वाक्य की देव माझ्या घरात येत आहेत किंवा देव घरी येत आहेत, हे सुख खूप वेगळं आहे. भले थोडा मिनटं. आणि ना माझं असं खूप होतं की ना मनात खूप असतं की मला हे मागायचं ते मागायचं, ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन किंवा ह्याच्यावर उपाय त्याच्यावर उपाय देवाकडे मागायचं आहे मला खूप. आणि लिस्ट रेडी असते माझी दरवेळेला की असं मागेन मी तसं मागेन. पण काय होतं माहिती आहे, समोर येते देवी आणि महाकाली समोर आली की काय मागू मला कळत नाही, मी ब्लँक होऊन जाते. आणि माझं असं होतं की आई तुला सगळं माहिती आहे, तुला जे योग्य वाटतं तू कर, मी काही लिस्ट नाही, सगळी मी विसरून जाते, तिला तर सगळंच माहिती आहे. सो खरंच हे खूप सुंदर क्षण आहे हा. आणि प्रत्येक कोकणी माणसाला, जर कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही खरंच कनेक्ट कराल की किती महत्त्वाचा आहे शिमगा आपल्यासाठी. ही फक्त होळी नाही, ही फक्त रंगपंचमी नाही, हा फक्त उत्सव नाही आहे, तर हा एक क्षण आहे वर्षभराचा की देव तुमच्यासाठी तुमच्या घरात येतोय. सो करा तुम्ही. आणि मुळात ना देवाबरोबर ना, म्हणजे पालखी जेव्हा फिरत असते ना, ऑलमोस्ट सगळीजण त्या पालखीबरोबर फिरत असतात. बरं आमच्या इथे असं आहे ना की रात्री पण पालखी फिरते. जसं मी म्हटलं आता की 12:30 पावणे 1 वाजला, 1:15 पालखी गेली आहे. रात्रभर फिरणार आहे पालखी आणि खूप जड पालखी आहे. म्हणजे एकाने दोघांनी नाही, तुम्ही बघाल आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की किती जणं लागतात ती पालखी उचलायला. अशा 2 पालख्या. ही लोकं बिना चपलीची, म्हणजे अनवाणी रात्रीची, काय पायाला टोचतंय, काय चावतंय, कशाचं आणि का चावेल, म्हणजे ज्यांच्या खांद्यावर देवी बसली आहे ती का कोणाला काही होऊ देईल, की ते बळ अचानक त्यांच्यात येणारच आहे. पण खरं तर ती सेवा आहे. देव तर येतोय आरामात, त्याला हे लोक आरामात घेऊन येत आहेत तुमच्या घरापर्यंत. सो त्यांची सेवा करा, जे लोक यांच्या पालखीबरोबर फिरतायत, कारण की खरं कष्ट त्यांचे आहेत. देव तर बळ देणार, नो डाऊट. पण जर तुम्हाला त्या देवाला प्रसन्न करायचं आहे ना, तर त्या पालखीबरोबर फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पाहुणचार चांगला होईल तुमच्या घरात आल्यावर, ह्याची काळजी घ्या. कारण की तेच तुम्हाला तुमच्या घरात तुमच्यापर्यंत देवाला आणत आहे आणि ते हसत डोलत आरामात तुमच्यापर्यंत येतं. सो खरंच खूप छान, बेस्ट फिलिंग आहे ही. वर्षभरातून एकदा न चुकता प्रत्येक कोकणी माणसाने ज्यांच्या घरात पालखी येते, हातातलं काम सोडून जमेल ते करा, पण तुम्ही तो क्षण घ्या. आणि जो कोकणी माणूस नसेल, त्यांचे मित्र, कोणी मित्रपरिवार असेल, त्याच्या गावाला नक्की जा. नक्की हा उत्सव कसा असतो तो बघायला तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. त्याच्या घरी जा किंवा त्याच्या ते जे पण तुमचे फ्रेंड्स वगैरे असेल त्याच्या घरी एकदा तरी व्हिजिट करा. तुम्हाला तो क्षण अनुभवायचा असेल, जे पालखीचं नाचवणं असतं, ती ढोल ताशावरती नाचणं असणं पालखीचं, ते खूप वेगळं असतं आणि ते खूप मनाला वेगळं समाधान देऊन जातं. खरंच खूप मन प्रसन्न होतं. एक 2-4 दिवस आपण येतो, सगळ्या कामाचा स्ट्रेस सगळा असतो, तर तो सगळा आपण इथे येऊन रिलॅक्स होतो की बाबा कोणाची काही किरकिर नाही, काय नाही, आणि पूर्ण ह्याच्यामध्ये मस्त सण जातो. आणि पुढचं जो वर्ष असतं ते खूप चांगल्या प्रकारे आणि मस्त जातं. वेगळी एनर्जी तुम्हाला मिळणार, ऑटोमॅटिकली एक पॉझिटिव्ह वाईब्स येणार आणि सगळं नीट होईल, ही एक काय म्हणतात, एक होप तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार. आणि कसं नशिबाने आम्ही दोघंही सेम पट्ट्यामधले असल्यामुळे आमच्या दोघांकडे पण तो पालखी असते, दोघांच्या घरी पालखी येते दरवर्षीप्रमाणे. आमच्या साईडला थोडं वेगळं असतं की
3-4 वर्षातनं ते 3 ते 4 वर्षानंतर मान असतो आमच्याकडे. तिथे देवघरी एक वस्तीसाठी राहतो. ते 3 ते 4 वर्षानंतर एकदा येतो. आणि आमच्याकडे दरवर्षी ॲटलीस्ट अर्धा 1 तास तरी पालखी येऊन जाते. त्याच्यामध्ये जे शेवटचा दिवस असतो त्याच्यामध्ये आपण पालखी घरी घेतो, देवाची पूजा करतो, आपल्या ओटी वगैरे असतात त्या भरतात, आपलं जे मागणं असतं ते करतो. ते खरंच खूप भारी असतं आणि खूप मन प्रसन्न होतं. पण ॲटलीस्ट आम्ही ते आहे की या कोकणाच्या माणसाला की नाही, शिमगा आणि गणपती हे 2 उत्सव खूप मस्त होतात. खूप आणि खूप महत्त्वाचे म्हणजे खूप मस्त होतात आणि मजा येते. त्याच्यामध्ये खूप जास्त एन्जॉय करता येतं. खूप सगळे भावकी असते, भाऊबंद वगैरे सगळे असे असतात. इकडे भाऊबंदांना भावकी असं म्हणतात. तर तुम्हाला माहिती असेल की भावकी, गावकी असं असतं आमच्याकडे. सो हां, खूप मजा येते, एन्जॉय करण्यासारखं असतं आणि खरंच एक नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. नशीब लागतं कोकणी माणूस होण्यासाठी. आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्ही दोघं पण कोकणी आहोत दोघं. आणि जवळपासच आहे सगळं आमचं आम्ही दोघांचं. लहानपणापासून दोघांनी ह्याच कल्चरमध्ये वाढलो आहे. त्यामुळे ते महत्त्व आम्हाला एकमेकांना ते वेगळं समजावं लागत नाही, कारण की दोघांना त्याचं महत्त्व माहिती आहे. दोघांना तो उत्साह आणि दोघांनाही ती आवड आहे. सो कितीही काही अडचणी असल्या तरी आम्ही थोडे सुट्ट्या किंवा काही थोडे ऍडजस्ट वगैरे करून आम्ही येतो. एक्सटेंड करतो प्रत्येक गोष्ट की जमलं पाहिजे. आता इकडे झाली माझ्या माहेरची पालखी आज झाली आहे आणि 1:15 जसं मी म्हणाले. आणि उद्या सकाळ 5 वाजता आम्ही निघणार आहे. आम्ही जाणार आहे माझ्या सासरी. तिकडे पण सेम असंच आहे. तिथे पण पालखी येणार घरी आणि असंच होणार. बघा नशीब, म्हणजे 2दा घरी देव येणार आहेत. म्हणजे मला हे वाक्यच खूप आवडतं की देव आपल्या घरात येतोय मंदिरातून उठून, त्याचं घर सोडून, जिथे सगळे धावत पळत येतात त्याच्यासमोर झुकण्यासाठी, ती जागा सोडून देव तुमच्यासाठी तुमच्या घरात येतोय. माझा देव माझ्या भेटीला येतोय. देव मला भेटायला येतोय. सो येस, उद्या परत तेच, म्हणजे जरा छान अजून म्हणजे डबल प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अनुभव मिळतोय, कारण की आम्ही दोघं पण कोकणी आहोत. आणि जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्ही मला तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये करा. जर कोणी कोकणी माणसं बघत असाल, तुमच्याकडे झाले का, येऊन गेले का देव आणि नसेल, आणि तुम्ही जर नसाल गेलात तर जा आवर्जून. आणि तुमच्या पालखीचे जर काही व्हिडिओ किंवा फोटोज असतील, इंस्टाग्रामवर तुम्ही मला टॅग करू शकता माझ्या हँडलला, तुमच्या गावची पालखीचे जे काही फोटोज आहेत ते, आणि आपण कनेक्ट करूया नक्की. इथेच सध्या तुमचा निरोप घेतो, कारण की झोपायचं आहे. 3-4 तासाची झोप मिळून परत सकाळी उठायचं आहे आणि मला माझ्या सासरी जायचं आहे. तिकडे पण देव येणार आहे, सो तिकडे पण तयारी करायची, नैवेद्य वगैरे बनवायचं. सो येस, थँक्यू सो मच. खूप गॅप पडतो आहे व्हिडिओमध्ये मला कळतं आहे, आणि खरंच त्याच्यासाठी सॉरी. मी ट्राय करीन की ह्याच्या पुढे कन्सिस्टंटली कंटिन्यू मी व्हिडिओ टाकीन. तरी पण तुम्ही मला सपोर्ट करताय आणि त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू, खूप धन्यवाद. आणि आय होप की आता ह्याच्या पुढे माझी कंटिन्यू होतील, तुमचं सपोर्ट वाढेल आणि आपली ही फॅमिली जी आहे ती अशीच मोठी होत जाईल. सो थँक्यू सो मच. येवा कोकण आपलाच असा. बाय.